नमस्कार, मी विशाल परदेशी. रंगकवितेच्या या खास कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता तुम्ही म्हणाल की राजकीय आखाड्याच्या दिवसात मध्येच कवितेचं काय? अहो तेच तर कारण आहे. एकीकडे नेते त्यांची राजकीय खेळी खेळण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे याच निमित्तानं आपल्या कवींच्या लेखणीला कवितेचे धुमारे फुटलेत. त्यामुळे राजकीय आखाड्यामध्ये कवितांची धुळवड कशी रंगली आहे ते अनुभवूयात या कवी संमेलनातून. कुणी अच्छे दिन देते का रे अच्छे दिन? अरे कुणी अच्छे दिन देते का अच्छे दिन? एका तूफान आला, कुणी अच्छे दिन देते का रे अच्छे दिन? एक तुफान बुलेट ट्रेन मधून समृद्धीच्या महामार्गावरून, एक तुफान बुलेट ट्रेन मधून समृद्धीच्या महामार्गावरून पेट्रोल डिझेल भडकावून देशाला वाऱ्यावर फडकावून दुसऱ्याच्या देशात हिंडतंय. एक तुफान समृद्धीच्या महामार्गावरून बुलेट ट्रेन मधून पेट्रोल डिझेल भडकावून देशाला वाऱ्यावर फडकावून दुसऱ्यांच्याच देशात हिंडतंय. इकडं सगळं भकास आणि तिकडं जाऊन विकास धुंडतंय. तुम्ही अच्छे दिन देते का अच्छे दिन? खरं सांगतो बाबांनो, एका तुफानाचे खिशातच राहिले राजीनामे. खरं सांगतो बाबांनो, एका तुफानाचे खिशातच राहिले राजीनामे. 16चं फिटलं धोतर, खिशातच राहिले राजीनामे. 16चं फिटलं धोतर. काळी मोड घेता आला नाही म्हणून पुन्हा लावून घेतला मोथर, पुन्हा लावून घेतला मोथर. एक तुफान दुसऱ्या तुफानाला उडता उडता चावत आहे. एक तुफान दुसऱ्या तुफानाला उडता उडता चावत आहे. इंजिनालाच माहित नाही ते कोणत्या दिशेने धावत आहे. एक तुफान भावाभावात भांडून, एक तुफान भावाभावात भांडून पुन्हा पंजात पंजे घालून हिंडते. एक तुफान भावाभावात भांडून पुन्हा पंजात पंजे घालून हिंडतय. राष्ट्रवादाची भेंडी सोडून पुन्हा काँग्रेस दवत धुंडतय. कुणी सच्चे दिन देते का रे सच्चे दिन? एका तुफानाला कुणी सच्चे दिन देते का रे? या लबाड तुफानाच्या माग आमचं उजाड तुफान आता खुरडत खुरडत उडत आहे. या लबाड तुफानांच्या माग आमचं उजाड तुफान आता खुरडत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानच नडत आहे रे. तुफानाला तुफानच नडत आहे. तुफानाला काळा पैसा नको, आमच्या तुफानाला काळा पैसा नको. मन की बात नंतर घात नको, मन की बात नंतर घात नको. कुणी आरक्षण देते का आरक्षण? एका तुफानाला कुणी आरक्षण देते का रे आरक्षण? एक तुफान नोकरी वाचून भाकरी वाचून सरकारच्या माये वाचून दादांच्या दये वाचून जातीपातींच्या जंगला जंगलात हिंडतय. जिथून कुणीच खाली ओढणार नाही अशी दाखल्यावरची जागा धुंडतय. आरक्षण देते का रे आरक्षण? तुफानाला कुणी आरक्षण देते का आरक्षण? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. निवडून द्यावं की पाडावं हा एकच प्रश्न उरलाय. निवडून द्यावं की पाडावं हा एकच प्रश्न उरलाय. लोकशाहीच्या उकिरड्यावर खटखट्या आश्वासनांचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं ओळखपत्र या सत्तेच्या काळ्या शार डोहामध्ये. की फेकून द्यावं या देहाचं ओळखपत्र या सत्तेच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने. इंजिन, पंजे, घड्याळ आणि धनुष्याचा. अच्छे दिनांच्या महासर्पाने सामान्यांच्या स्वप्नांना असा डंख मारावा, असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निरेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग आकड्यांच्या आक्रोशाचे अभद्र स्वप्न पडू लागले तर इथंच मेक आहे. इथंच मेक आहे. नव्या मठांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही अजून. नव्या मठांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही अजून. म्हणून आम्ही सहन करतो आतून बाहेरून बंदुकीच्या गोळ्यांचे साक्षात्कार. म्हणून आम्ही सहन करतो आतून बाहेरून बंदुकीच्या गोळ्यांचे साक्षात्कार. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणे विचारांवर होणारे सनातन बलात्कार. हे संसदग्रस्त शक्तींनो, हे संसदग्रस्त शक्तींनो, करा जिवंत या मुक्त अंगणात गुप्त झालेल्या शहीद प्याद्यांना.
हे सुसद्ग्रस्त शक्तींनो, करा जिवंत या मुक्त अंगणात मुक्त झालेल्या शहीद प्याद्यांना करा सर्जिकल स्ट्राईक या रक्त मागणाऱ्या भक्तीचं. वा, काय बलिदान आहेत बरं का सिद्धार्था. हे मूळ बुलंद मृत्यू मूळ निवासी लोकांचे. आपण केवळ नंतर आलेले लोक बरं का. आपण केवळ नंतर आलेले लोक बरं का. शंभू, दाभोळकर, गौरी, पानसरे, कलबुर्गी, एकापेक्षा एक भयानक मेलेल्या विचारांच्या मुर्द्यांमधून लाल रक्त बाजूला करणारी अघोरी जमात ही मेली पण नामशेष नाही झाली. बाप रे बाप सिद्धार्था, बघ ना आपले दोन तोंडांचे निळे साप. बाप रे बाप सिद्धार्था, बघ ना आपले दोन तोंडांचे निळे साप. एका तोंडाने बोललेले दुसऱ्या तोंडाला आठवत नाही आणि आठवले तरी आयत्या वेळात उठवत नाही. एका तोंडाने बोललेले दुसऱ्या तोंडाला आठवत नाही आणि आठवले तरी आयत्या वेळातून उठवत नाही. रक्ताची नीळ करून आम्ही उघडून दिली यांना सूर्याची कवाडे. रक्ताची नीळ करून आम्ही उघडून दिली यांना सूर्याची कवाडे. बाबा तुझ्या लेकरांनीच बघ ना तुझे किती पाडले आखाडे, तुझे किती पाडले आखाडे. तुमच्या विचारांची भाकर केली, काळजात सजवली, आभाळा एवढी मोठी केली. आता आमचं काय रे, आता आमचं काय रे. आमच्या विचारांच्या भाकरीला भिडेंचा आंबा डागाळू पाहतोय. आमच्या विचारांच्या भाकरीला भिडेंचा आंबा डागाळू पाहतोय. ज्ञानबा तुकोबापेक्षा मनूला मोठा करून दाखवतोय. हे गणराज्या, तू इतका कसा कठोर झालास रे. हे गणराज्या, तू इतका कसा कठोर झालात रे. सत्य लिहिण्याचा हक्क देणारा तू सत्य लिहिणाऱ्यांनाच नक्षल समजतोस. एका बाजूला सत्य लिहिण्याचा हक्क देणारा तू सत्य लिहिणाऱ्यांनाच नक्षल समजतोस आणि असत्याच्या अंगावर सत्तेची धूळ पांघरतोस. पण मग हे देशाच्या हाडांचे सापळे घेऊन हे लोकराज्या आम्ही बापडानी कुणाच्या झेंड्यावर डोकं आदळायचं रे, कुणाच्या झेंड्यावर. अगतिक देश तालेवार नेते, अगतिक देश तालेवार नेते. आणि कुत्रे पीठ खाते आंधळ्यांचे, कुत्रे पीठ खाते आंधळ्यांचे. स्कॉर्पिओ सफेद, सफेदच वेश. स्कॉर्पिओ सफेद, सफेदच वेश. आणि शुभ्रतेचा फेस अंगोपांगी, शुभ्रतेचा फेस अंगोपांगी. नेते हे सजले सर्वांगी सुजले, नेते हे सजले सर्वांगी सुजले. गावात गाजले पोस्टराने, गावात गाजले पोस्टराने. स्वतःचेच फोटो स्वतःच पाहती, स्वतःचेच फोटो स्वतःच. म्हणजे ओळखूच येत नाही ना. 100 गुटके असतात बारके बारके बारके. मोटरसायकल यायचं, गुटखा घ्यायचं, बघायचं, हाय चालला परत. स्वतःचेच फोटो स्वतःच पाहती आणि शुभेच्छा वाहती वरिष्ठांना, शुभेच्छा वाहती वरिष्ठांना. भाऊचा हो दादा, दादाचा साहेब. भाऊचा हो दादा, दादाचा साहेब. गरिबी गायब एकाएकी, गरिबी गायब एकाएकी. बोलतात किती मोबाईल दोन, बोलतात किती मोबाईल दोन. आणि हात आणि कान एक झाले, हात आणि कान एक झाले. पुढाऱ्यांच्या मागे पेंढारी पांढरे, पुढाऱ्यांच्या मागे पेंढारी पांढरे. आणि भाड्याची मेंढरे जमलेली, भाड्याची मेंढरे जमलेली. स्वातंत्र्याची फळे मुळानिशी खाती, स्वातंत्र्याची फळे मुळानिशी खाती. आणि जाते माती तोंडामध्ये, आणि जाते माती तोंडामध्ये. लोण्यावर जसे टपलेत बोके, लोण्यावर जसे टपलेत बोके. पेट्या आणि खोके खाऊन या, पेट्या आणि खोके खाऊन या. असे घोटाळ्यांचे फुटले की पेव, असे घोटाळ्यांचे
फुटले की तेव आणि घोटाळती जीव घोटाळ्यात, घोटाळती जीव घोटाळ्यात. मग कधीतरी एखादा आत जातो, अब्रुदार चोर तुरुंगात जाती, अब्रुदार चोर तुरुंगात जाती आणि हात उंचावती विजयाने, हात उंचावती विजयाने. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाण, फक्त त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाण. बाकी सारे रान दगडांचे, बाकी सारे रान दगडाचे, बाकी सारे रान दगडांचे. पांढरे कावळे उचलती पिंड, पांढरे कावळे उचलती पिंड. जणू झाले बंड चलो खाओ, जणू झाले बंड चलो खाओ, जणू झाले बंड चलो खाओ. आणि इलेक्शन येता नोटांची पेरणी, इलेक्शन येता नोटांची पेरणी. आणि मतदारा चरणी लोटांगणे, मतदारा चरणी लोटांगणे. मग रात्रीच्या अंधारात ज्या नोटा वाटल्या जातात त्याच्या नोटेवर एक हाडकुळ्या माणसाचं चित्र आहे. काय वाटत त्याला? उघडाच गांधी नोटेवर हसे, उघडाच गांधी नोटेवर हसे, हसे झाले कसे भलतेच. ढग दाटून येतात, मनात दाटून येतं, यावं तर दाटून यावं. मी एक ढग, पांढरा देखणा कापसासारखा मऊ गुलछबू, वारा वाहून पाठ करवणारा. ती परीसारखी हवी, परी नको उपरी लाजरी गुजरी. खट्ट्याळ पाहिजे, टचटची केळीचा खांबच डवरलेले. खाटकन कमरेत हात, छातीत तोंड घुसळलं तर लहान पोराच्या डोक्यावरनं आंघोळ घातल्यावर उस्मारतं ते. तसं व्हावं. पाडाचा आंबा, आंबा पाड. मिठीत असताना दोघांनी एकच कपूस वापरायचा. मधाचं मिठीत असताना दोघांनी एकच कपूस वापरायचं. मधाचं पोळच आणि मी हा असा पोळासारखा. पोळच मी, सांड नितळ झऱ्यासारखा. प्राजक्तांच्या फुलांचा झराच व्हावा माझ्या घरातून, मोगऱ्याचा उपळा फुटावा माझ्या दारातून. दरवळ साऱ्या रानभर, घरभर, अंगभर सुंदर. आतून मनातून मनाचं सौंदर्य, तिच्या मनाचं सौंदर्य माझ्या मनात किती छान आहे. हसते बोलते म्हणजे खुळखुळतेच. बाळी लढीवाळी सूरच मारावा वाटतोय. डाळिंबीच्या टचटचीत खुणा अंगभर. तिलाही तसाच मोह, मोहच राहवत नाही. हे न राहणं, तिच्यासाठी खूप काही करावंसं वाटणं, तिला आपलीच क्रश वाटणं. थोडक्यात काय, मतिदार तर काय तर धिंगाणा पाहिजे. धिंग टाक ते तांग ते तांग ते तांग ते तांग धिंग टाक ते तांग ते. धन्यवाद. पुरे अंदाज वाऱ्याचे खरे झाले, खरे झाले. सगळे 2014 पासूनचे सगळे. पुरे अंदाज वाऱ्याचे खरे झाले, खरे झाले. किनारा सोडला नाही, बरे झाले, बरे झाले, बरे झाले, बरे झाले. मनाच्या खोल डोहाचा, मनाच्या खोल डोहाचा उपसला गाळ मी जेव्हा. मनाच्या खोल डोहाचा उपसला गाळ मी जेव्हा. बदामी दोन डोळ्यांचे झरे झाले, झरे झाले. हे डोळे की हे भाले, हे डोळे की हे भाले. बघणारे जखमी झाले. बॉर्डरवर धाळा बावा हे सुंदर डोळेवाले. बदामी दोन डोळ्यांचे झरे झाले, झरे झाले. आणि
महत्वाचा शेर. उजेडाच्या दलालांना, उजेडाच्या दलालांना तमाने जाब पुसलान. निघतात संसदेतून, निघतात संसदेतून गाडी भरून स्वप्ने, निघतात संसदेतून गाडी भरून स्वप्ने, रस्त्यामध्येच जाती का विरघळून स्वप्ने. आले विमान आले, कविता पुढे बघा. आले विमान आले, आश्वासने उतरली. आले विमान आले, आश्वासने उतरली, गेली उडून आमच्या गावावरून स्वप्ने. उजेडाच्या दलालांना तमाने जाग पुसलान, उजेडाच्या दलालांना तमाने जाग पुसलान. दिव्यांच्या काळजावरती चरे झाले, चरे झाले, किनारा सोडला नाही. बरे झाले, बरे झाले, पुन्हाच बिलगून रडे सावली, मनातुनी तळफळे सावली. खूप दिला शहरास गारवा, वळवा गावाकडे सावली. चरे झाले, चरे झाले. आणि आता जो शेर मी शेवटला सादर करणार आहे तो राजकीय शेर नाही. तुम्ही जे बोलले होते, तुम्ही जे बोलले होते, तसे काहीच ना घडले. तुम्ही जे बोलले होते, तसे काहीच ना घडले. मुगाची तूर झाली अन, तुम्ही जे बोलले होते, तसे काहीच ना घडले. मुगाची तूर झाली अन तुरीचे हरभरे झाले. मग मी खादी ग्रामोद्योगची 4 व्हीलर घेतली. मग मी खादी ग्रामोद्योगची 4 व्हीलर घेतली आणि ढकलायला म्हणून ऍड दिली. ढकलायला म्हणून ऍड दिली तर सारे MBA लाईनीत. तर सारे MBA लाईनीत धूरबीर काय नाही, धूरबीर काय नाही. आणि प्रशिक्षित बेरोजगारांना पोटाला लावलं म्हणून युनेस्को पासून सगळ्यांनीच पाठ थोपटली. युनेस्को पासून सगळ्यांनीच पाठ थोपटली. आता टेस्ला बिस्लाचं धाबं दणाणलं, टेस्ला बिस्लाचं धाबं दणाणलं. ते जाऊ द्या. आणि निघालो पर्यटनाला तर सकाळ सकाळच प्रथम सूर्याजी भेटले. सकाळ सकाळच प्रथम सूर्याजी भेटले. म्हटलं रोज रोज काय यावं लागतं, रोज रोज काय यावं लागतं. तर म्हणाले पृथ्वीच्या मागं लागतो म्हणून केस घातली होती, पृथ्वीच्या मागं लागतो म्हणून केस घातली होती, त्यात अडकलो. आता कोर्ट उठेपर्यंत रोज शिक्षा असते. आता कोर्ट उठेपर्यंत रोज शिक्षा असते. तोवर बसावंच लागतं, रोज तोवर बसावंच लागतं. मला दया आली पण काय करणार, मला दया आली पण काय करणार. मग मला नेटफ्लिक्सवाले इतर मालिका बघणाऱ्यांना हसतात तसं उगाचच हसायला आलं, उगाचच हसायला आलं. पुढं घाटात माधव गाडगीळ भेटले, पुढं घाटात माधव गाडगीळ भेटले. त्यांना हातावरून भविष्य कळतं, हातावरून भविष्य कळतं म्हणून हात दाखवला. तर पुढचं काही कळू नये म्हणून मीच उपास धरलेत म्हणाले. पुढचं काही कळू नये म्हणून मीच उपास धरलेत म्हणता म्हणता दिसेनासे झाले. आता आपलं काय होणार म्हणून धूम टोकली. तर मीडियावाल्यांनी वाटेत गाठलंच, मीडियावाल्यांनी वाटेत गाठलंच. आणि आधीचं वाईट सरकार आणि आताचं वाईट सरकार, आधीचं वाईट सरकार आणि आताचं वाईट सरकार, यातलं नेमकं कुठलं तुमच्या आवडीचं, यातलं नेमकं कुठलं तुमच्या आवडीचं म्हटल्यावर विचारल्यावर म्हटलं मी काय विचारवंत वगैरे नाही. उगाच कडूसा पडला की टीव्हीवर जाऊन टाइमपास करायला, टीव्हीवर जाऊन टाइमपास करायला. आणि निघालो वाटेत सत्संग चालला होता, सत्संग चालला होता. मग महाराज भेटले, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. खरं तर गुडघे टेकवणार होतो, खरं तर गुडघे टेकवणार होतो. पण गुडघ्याला शंखपुष्पी मलम लावलं होतं, गुडघ्याला शंखपुष्पी मलम लावलं होतं. आणि प्रवचनाला बसलो तर त्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या बायकोवर प्रेम केलं तर 90% प्रॉब्लेम सुटतील. प्रत्येकाने स्वतःच्या बायकोवर प्रेम केलं
तर 90% प्रॉब्लेम सुटतील म्हटल्यावर सगळ्यांनीच माना डोलवल्या. सगळ्यांनीच माना डोलवल्या. ते कागदावर नीट लिहून पण घेतलं. ते कागदावर नीट लिहून पण घेतलं. आपलं लग्न होऊन एवढी वर्ष झाली आणि आपल्या ध्यानात नाही आलं. एखादी सुंदर मुलगी जर आपल्याजवळून गेली, म्हणजे कल्पना नावाची मुलगी नाही बरं, जस्ट इमॅजिन, नारायण म्हणत असतो. एखादी सुंदर मुलगी जर आपल्याजवळून गेली तर गजलेत कसं धरायचं हे साई झाला. सुंदर मुलगी माझ्याजवळून गेली, प्रतीकात कसं पकडायचं, कवितेत कसं पकडायचं. आज माझे दुःखही हुरळून गेले, आज माझे दुःखही हुरळून गेले, दोन अश्रू लोचनी तरळून गेले, ऐकला आवाज ही मी पाकळ्यांचा, ऐकला आवाज ही मी पाकळ्यांचा, फूल माझ्या एवढे जवळून गेले.